पाठ 18 कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल। प्रत्येक कुटुंबातल्या माणसांची संख्या वेगवेगळी असते आणि ही संख्या कायम राहत नाही, ती कमी किंवा जास्त होते। कुटुंबातील सदस्यांच्या लग्नामुळे आपल्या कुटुंबात नवीन लोक येतात आणि कुटुंबातल्या सदस्यांच्या संख्येत वाढ किंवा घट होते। जन्म किंवा मृत्यूमुळे सुद्धा कुटुंबातील सदस्यांच्या संख्येमध्ये बदल होतो। नवीन पिढी जन्माला आली की कुटुंबाची वाढ होते, तर म्हातारपण, आजार, अपघात अशा कारणामुळे कुटुंबातील सदस्य दगावले तर कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी होते। काही वेळेला शिक्षण, कामधंदा, नोकरी, व्यवसाय यामुळे घरातली माणसं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतात, याला म्हणायचं स्थलांतर करणे। यामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी किंवा जास्त होते आणि हे बदल फक्त आपल्याच कुटुंबात होत नाहीत, तर संपूर्ण समाजात होतात। कुटुंबातील माणूस काही कारणामुळे घरापासून दूर गेला की पत्रांनी, दूरध्वनीद्वारे आणि आता इंटरनेटद्वारे आपण त्यांच्या संपर्कात राहतो। पूर्वी शेती हाच महत्त्वाचा उद्योगधंदा होता आणि शेतीच्या कामासाठी खूप माणसं लागायची, म्हणून नात्या गोत्यातले अनेक जण एकत्र राहत आणि एक मोठं कुटुंब बनायचं। परंतु जसजशी कुटुंबातल्या माणसांची संख्या वाढायला लागली, तसं फक्त शेती करून सर्वांचं पोट भरेना, त्यातच नवीन व्यापार, उद्योगधंदे यांचाही विकास झाला, शहरं वाढायला लागली, त्यामुळे मोठी कुटुंब विखुरली आणि छोटी कुटुंब तयार झाली। जशी कुटुंब बदलायला लागली तसा शेजारही बदलायला लागला। स्थलांतरामुळे आपल्या देशातील विविधतेची आपल्याला माहिती व्हायला लागली। वेगळे सणवार, वेगळे खाद्यपदार्थ, वेगळ्या चालीरीती यांच्याशी ओळख व्हायला लागली, पण तरीही माणूस म्हणून आपण एकच आहोत हेही आपल्याला कळलं। कुटुंबाव्यतिरिक्त आपला रोजचा संबंध आपल्या शेजाऱ्यांबरोबर येतो। परिसरातील कचरा, सुरक्षितता, पाणी, वीज यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला नातेवाईकांपेक्षा आपले शेजारीच मदतीला येतात। एकमेकांना केलेल्या मदतीमुळे शेजाऱ्यांबरोबरचे आपले संबंध प्रेमाचे होतात आणि म्हणून आपलं समूह जीवन आनंदाचं होतं। यानंतर स्वाध्याय। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला टिंबटिंब म्हणतात। स्थलांतर। स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील टिंबटिंब दर्शन होते, विविधतेचे। आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।